गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। अंजनानन्दनं वीरं जानकी शोकनाशनं कपीशमक्षहन्तारं वन्दे लङ्काभयङ्करं। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम। काल आपण साधारण जम कुबेर दिक्पाल जहाते कवी कोविद कही सकई कहाते इथपर्यंत पोचलो होतो। आपल्याला स्थलकालाच्या मर्यादा असल्यामुळे कुठेतरी थोडी मंडूकप्लुती करावी लागते, कुठे सगळे अगदी प्रत्येक पदाचा अर्थ सांगणं शक्य होतच असं नाही। पण महत्त्वाचं काय की या आपण म्हणत असलेल्या स्तोत्राचा विचार कसा किती प्रकारे करता येईल याचा अंदाज श्रोतृवर्गाला देणं एवढीच वक्त्याची जबाबदारी आहे। त्यामुळे प्रत्येक अगदी शब्दाचं निरूपण इथे करणं शक्य झालं नाही तरी निरूपण अपूर्ण झालं असं मानायचं काही कारण नाही। निरूपणाचं प्रयोजनच मुळात जे त्या पद्याचं पाठ्याचं रूप आहे ते निश्शेषत्वाने अंतरंगी ठसवणं, त्याचा अर्थबोध करण्यासाठी करून घेण्यासाठी प्रवृत्त करणं एवढंच निरूपण करणाऱ्याचं कर्तव्य। त्यामुळे आपण काही ओळी अगदी थोडक्यात पाहून पुढे पुढे जातोय। जे महत्त्वाचे ठळक मुद्दे आहेत ते अधिकाधिक घेता यावेत यासाठी ही आपण केलेली सोय आहे। पुढचा जो भाग आहे तो हनुमंतानी कोणाकोणावर उपकार केले, कोणाकोणाला सहाय्य केलं त्याची एक नोंद इथे तुलसीदासजी घेत आहेत। गोस्वामीजी म्हणतायत, तुम उपकार सुग्रीवही कीन्हा राम मिलाए राजपद दीन्हा। तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भये सब जग जाना।
आता इथे दोघांच्या बाबतीत हा उल्लेख आहे. सगळ्यात पहिली मदत ही सुग्रीवाला केलेली आहे. भगवान शिवांच्या आणि ब्रह्मदेवांच्या निर्देशानुसार बालवयातले हनुमान हे सूर्यनारायणाकडे विद्याध्ययनासाठी गेले आणि तिथे विद्याध्ययन पूर्ण झाल्यावर भगवान सूर्यनारायणांना गुरुदक्षिणा काय द्यावी, आपली काय इच्छा आहे अशी हनुमंताने विचारलं. त्यावेळी भगवान सूर्यनारायणांनी सांगितलं, माझ्या अंशाने पृथ्वी तलावर उत्पन्न झालेला जो सुग्रीव नावाचा वानर आहे, या सुग्रीवाचं रक्षण कर, कारण भावी काळामध्ये त्याच्याच सहोदराशी म्हणजे सख्या भावाशी त्याचं वैर होणार आहे. आता हे वैर त्याच्या जीवावर बेतायचीही शक्यता असल्यामुळे तुम्हाला वचन दे, त्याची पाठराखण करशील, त्याला सहाय्य करशील आणि जिथे जिथे आवश्यक आहे तिथे तिथे त्याला मार्गदर्शन करशील. आता ही गुरुदक्षिणा देण्यासाठी स्वतः एका वानर राजाचा पुत्र असून हनुमंत या वाली आणि सुग्रीवाच्या राजधानीला म्हणजे किष्किंधेला आले. तिथे पहिल्यांदा सगळं आलबेल होतं, सगळं ठीकठाक होतं. वाली आणि सुग्रीव यांचं परस्पर प्रेम हे ठीकठाक होतं. पण एका गैरसमजापोटी झालं काय, रामायणामध्ये असे 2 प्रसंग आहेत की भाऊ मेला किंवा भावावर काहीतरी प्राणांतिक संकट गुदरलं, या गैरसमजापोटी झालेले घोटाळे. बघा लक्षात येत आहे का, रामकथा आपण ऐकतो, दरवर्षी ऐकतो. तर रामकथेमध्ये असे 2 प्रसंग आहेत, जे प्रसंग आपल्याच भावाच्या प्राणावर काहीतरी बेतलेलं आहे असा गैरसमज झाल्यामुळे किंवा करून दिल्यामुळे पुढचं रामायण घडलेलं आहे. कुठले 2 प्रसंग, तर पहिला प्रसंग आहे हा वाली आणि सुग्रीवाचा. एक मायावी असुर या किष्किंधेवर चाल करून आला आणि त्याचं पारिपत्य करण्यासाठी बली त्याच्या मागोमाग त्याला मारण्यासाठी गेला आणि एका कंदरेमध्ये, एका गुहेमध्ये यांचं युद्ध झालं. आता वालीच्या पाठोपाठ त्याची पाठराखण करत हा सुग्रीवही गेलेला होता. मात्र या सुग्रीवाला असं लक्षात आलं की बरेच महिने झाले तरी हे युद्ध काही थांबत नाहीये आणि एक दिवस अचानक युद्धाचे आवाज शांत झाले. एकाच कुठल्या तरी वीराचा ओरडण्याचा, प्राणांतिक किंकाळ्यांचा आवाज बाहेर यायला लागला आणि पाठोपाठ रक्ताचे लोट त्या गुहेतून बाहेर येताना सुग्रीवानी पाहिलं. आता पटकन घोटाळा असा झाला, सुग्रीवाला असं वाटलं की बहुधा आपले बंधुराज गेले असावेत आणि त्यांच्याच रक्ताचे लोट येत आहेत. आता त्या मायावी असुराचं संकट पुन्हा किष्किंधेवर येईल, किष्किंधेचं राज्य तो बळकावेल, वानरांना देशोधडीला लावेल, या भीतीने सुग्रीवानी एक विशाल काय अशी शिळा त्या गुहेच्या कंदरेच्या तोंडावर ठेवली आणि स्वतः किष्किंधेला आले. आता अन्य वानरवीरांनी अराजक किती दिवस ठेवायचं म्हणून सुग्रीवाला राज्याभिषेक केला आणि ज्या दिवशी राज्याभिषेक झाला त्या दिवशी त्या गुहेच्या तोंडावर जी विशालकाय शिळा ठेवलेली होती ती कशी बशी बाजूला सारून वाली सही सलामत सुटून येऊन उभा ठाकला. हे सगळं कशामुळे झालं होतं, सुग्रीवाला असं वाटलं की आपला भाऊ गेला त्यामुळे. आणि दुसरा प्रसंग भगवान रामांचा आणि लक्ष्मणाचा आहे. तिथे लक्ष्मणानं असं वाटलेलं नाहीये, पण महामाया जानकी त्या सगळ्या पुढे जे भवितव्य होतं, विधीचा लेख होता, त्याला साजेसा प्रसंग घडला आणि रामाच्या प्राणावर काहीतरी संकट आलंय. त्या पोटी जानकीने लक्ष्मणांना तिकडे जायला उद्युक्त केलं, वेगवेगळे अपशब्द उच्चारले आणि
शेवटी लक्ष्मण बाहेर पडले. हे दोन प्रसंग रामायणातले टर्निंग पॉइंट आहेत. तिकडे सुग्रीव देशोधडीला लागला, त्याचं कारण त्याला झालेला गैरसमज, आणि इकडे माता जानकीचं अपहरण झालं, त्याला कारण माता जानकीचा आणि तिने लक्ष्मणाचा करून दिलेला गैरसमज. असो, तर मुद्दा असा, या सुग्रीवाला वालीने हाकलून दिलं त्या राज्यातून. वालीचा मानस या सुग्रीवाला मारायचाच होता, पण सुग्रीवाची पाठराखण स्वतः हनुमंत करत होते. मूळ वाल्मिकीय रामायणामध्ये हा प्रसंग नाही, पण एका अन्य कविकृती असलेल्या रामायणामध्ये हा प्रसंग रंगवलेला आहे. हनुमंताचं बळ काय आहे हे आजमावण्यासाठी एकदा वालीनी हनुमंताशी द्वंद्व पुकारलं. आता झालं होतं असं की ऋषींनी बालवयामध्येच हनुमंताला शाप देऊन ठेवलेला होता, तुझ्या बळाचं विस्मरण तुला होईल. पण आता प्रसंग असा होता, बळाची आठवण करून न देता देखील आत्मरक्षणासाठी खेळी खेळायची होती. त्या वालीने यांची शक्ती काय असावी ही आजमावण्यासाठी आव्हान दिलं युद्धाचं. आणि वालीला एक अशी दिव्य अलौकिक शक्ती सिद्धी प्राप्त होती की त्या सिद्धीमुळे त्याच्या समोर युद्धाला जो वीर उभा राहील त्या वीराची अर्धी शक्ती याला प्राप्त होत होती. आता झालं काय बघा, गुणोत्तर बघा काय आहे. इकडे असा वाली ज्याला ही सिद्धी आहे की समोरच्या योद्ध्याची अर्धी शक्ती त्याला मिळेल, आणि समोर कोण आहे तर महाबलशाली, ज्याच्या बलाला बुद्धीला विद्येला सीमाच नाही, निस्सीम असा हनुमंत. आता काय झालं, युद्ध सुरू होणार एवढ्यात वालीने ती शक्ती अर्धी घ्यायचा प्रयत्न सुरू केला. त्या शक्तीचा, त्या बळाचा ओघ ऊर्जेच्या प्रकाशाच्या रूपात हनुमंताच्या शरीरातून निघून वालीच्या शरीरात यायला लागला. आणि काही क्षण हे होतंय ना होतंय तो चमत्कार असा झाला, वालीला भास व्हायला लागला की आता आपलं रोम रोम फुटून जात आहे, आपल्या शरीराचा स्फोट होणार आहे. आपल्या शरीरामध्ये जो उष्मा आहे, जे बळ आहे, ते आता आपलं शरीर धारण करू शकत नाही. आता क्षणात आपल्या शरीराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतील आणि आपण मरून जाऊ असं लक्षात आलं. प्रार्थना केली आणि मागे हटला. तशी तो ओघ थांबला. आणि मग त्या वालीनी आपल्या धर्मपित्याचं स्मरण केलं. त्याचा धर्मपिता कोण? देवराज इंद्र. इंद्रांचं स्मरण केलं आणि इंद्रांना विचारलं की हे असं कशामुळे झालं. ते म्हणाले, तू ज्याच्याशी भिडायला गेलास त्याचं बळ म्हणजे साक्षात महारुद्राचं बळ आहे, आणि ती जी शक्ती आहे, ते जे बळ आहे, ती या सगळ्या ब्रह्मांडाला धारण करणारी शक्ती आहे. ती शक्ती, ते बळ, ती ऊर्जा केवळ तेच धारण करू शकतात. त्यांच्याशिवाय अन्य कोणीही देव, दानव, असुर, मानव वा अन्य कोणी पशु ती ऊर्जा धारण करू शकत नाहीत. म्हणून पुढे म्हटलंय, आपण तेज समारो आपे, तीनो लोक हाकते कापे. आपलं तेज, आपलं बळ धारण करण्याचं सामर्थ्य केवळ तुमच्यातच आहे. शक्तीला धारण करण्याचं सामर्थ्य फक्त शिवात आहे. म्हणून दुसऱ्या एका श्लोकामध्ये वर्णन केलंय, तनू शिवशक्ती असे पूर्ण ज्याचे, किती भाग्य वर्णू तया अंजनीचे, तिच्या भक्ती लागी असा बाळ झाला, नमस्कार माझा तया मारुतीला. शक्तीला जर कोणी या जगामध्ये सीमित करू शकत असेल, धारण करू शकत असेल, तर ते एकमेव भगवान महादेव आहेत. आणि भगवान महादेवांना या जगात कोणी धारण करू शकत असेल तर ती एकमेव आदिशक्ती आहे. शिवशक्तीला धारण करतात आणि शक्ती शिवाला धारण करते. त्यामुळे
आपण जर कधी शिवलिंग पाहिलं असेल तर शिवलिंगामध्ये शिव त्या लिंगाच्या आकृतीमध्ये वर असतात आणि खाली शाळुंकेच्या रूपामध्ये शक्ती असते. कारण त्या लिंगरूप शिवाला धारण करण्याचं सामर्थ्य शाळुंकारूप शक्तीमध्येच आहे, ते जमिनीवर धारण केलं जाऊ शकत नाही. आणि याच्या उलट जर कालीचं महाकालीचं रूप पाहिलं तर त्या महाकालीला धारण करणं पृथ्वीला व अन्य कुठल्या देवतेला शक्य नाही. म्हणून महाकालीला धारण करण्यासाठी भूमितलावर भगवान शंकर आडवे झालेले आहेत. त्यामुळे हा जो संकेत आहे हनुमंताची शक्ती म्हणजे ती साक्षात आदिशक्ती आहे. बाकी सगळी रूप अशी आहेत की त्यामध्ये शक्ती ही पत्नीच्या, शक्ती ही स्त्रीच्या रूपामध्ये बाजूला असते. बघा देवांची सगळी रूपं डोळ्यासमोर आणून बघा. नारायण रूप पाहिलं तर लक्ष्मी आहे, शिवरूप पाहिलं तर गौरी आहे, गणपती पाहिले तर 2 आहेत, सिद्धिबुद्धी आहेत, कार्तिकेय पाहिले आपल्याकडे ते ब्रह्मचारी असले तरी दक्षिणेत गेलात तर तिथे देवसेना आणि वल्ली अशा 2 आहेत. सगळ्या देवतांना त्यांची त्यांची जी शक्ती किंवा तिलाच तंत्राने विद्या असं म्हटलेलं आहे, ती विद्या किंवा शक्ती त्या स्त्री रूपामध्ये त्यांच्याबरोबर दिसते. मात्र एकमेव रूप असं आहे की ज्याची शक्ती ही वेगळ्या स्त्रीच्या रूपात नाही, त्यांच्याच शरीरामध्ये. मग काही जण संकेत दाखवतात की त्यांची जी शेपटी आहे, ते जे पुच्छ आहे, ती त्यांची शक्ती आहे. शक्ती वेगळ्या स्त्रीच्या रूपात प्रतिष्ठित नाही, ती शेपूट हीच ती त्यांची शक्ती, शरीरगत देहगत शक्ती आहे. आपण तेज समारोह आपे. आपल्या शक्तीला, आपल्या बळाला ठाव देणं, संयमित करणं, संयत नियमित करणं हे फक्त त्या हनुमंतालाच शक्य आहे. त्यामुळे वाली हा वचकून असायचा. सुग्रीवाला मारणं हे वालीला सहज शक्य होतं, डाव्या हाताचा मळ असं म्हणायला हरकत नाही. पण असं असताना देखील पाठीराखा हनुमंत आहे आणि जर तो चिडला तर आपलं काही खरं नाही, हे ओळखून वाली वरमून असायचा. पण तरीही सुग्रीवाला प्राणाचं भय होतं. त्यामुळे प्रत्येक वेळी हनुमंत बरोबर असतीलच असं नाही. मग ज्या पर्वतावर वालीला प्रोहिबिटेड एरिया होता, म्हणजे काय, प्रवेश निषिद्ध होता, ऋष्यमुख पर्वतावर कथा अशी घडली होती. मतंग ऋषींचा आश्रम होता आणि त्या मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये वालीला यायला निषेध केलेला होता स्वतः मतंग ऋषींनी. वालीने एकदा एका मारलेल्या असुराचं प्रेत हे गरागरा फिरवून फेकून दिलं आणि ते प्रेत, त्याचं रक्त, त्याचं मांस हे त्या आश्रमामध्ये पडलं आणि आश्रमाचं वातावरण कलुषित झालं. त्यामुळे ऋषींनी वालीला शाप दिला, असं काही अगोचर पुन्हा इथे येऊन करणार असशील तर ज्या क्षणी या पर्वतावर पाऊल टाकशील त्या क्षणी तुझ्या मस्तकाचे शतशः खंड खंड होऊन जातील. त्या शापाच्या भीतीने वाली त्या पर्वतावर जाणं शक्य नव्हतं. म्हणून सुग्रीव त्या पर्वतावर जाऊन राहिले आणि तिथे नल, नील, जांबुवंत आणि हनुमंत हे मुख्य 4 मंत्री त्यांना लाभले. हनुमंताला स्वतःच्या बळाचं विस्मरण झालेलं असल्यामुळे त्यांनी स्वतःहून जाऊन मोहीम उघडली नाही. आता मी बघतो आणि वालीला हाकलून तुला बसवतो, आणि ते धर्मसंमतही नव्हतं. कारण मूळ उत्तराधिकारी हा वाली होता. त्यामुळे त्या काळात हनुमंतांनी कोणतीही वेगळी हालचाल केली नाही. सुग्रीवाला पुन्हा राज्य मिळण्यासाठी काही केलं नाही. पण रामायणामध्ये हा प्रश्न उपस्थित झालाय, हनुमंतासारखा पाठीराखा असताना असं देशोधडीला लागायची वेळ का आली? तर त्याचं उत्तर हे सगळं आहे. मुद्दा असा चालला होता, तुम उपकार सुग्रीव ही कीना, राम मिलाय राजपद दीन्हा. सुग्रीवावर उपकार पहिला हा की पाठराखण केली, वालीपासून वाचवलं. दुसरा उपकार हा की वेळोवेळी बहुमोल असा सल्ला दिला. आणि तिसरा उपकार हा नुसते सल्ले देत बसला नाही, यः क्रियावांस पंडित हा, कृती क्रिया करून दाखवली, ज्या कृतीने सुग्रीवाचं आयुष्य बदलून गेलं. काय होती कृती? सुग्रीवाच्या
काही सेवकांना एक दिवशी दिसलं की त्या पर्वत प्रदेशामध्ये 2 क्षत्रिय युवक अत्यंत तेजस्वी शस्त्रधारी असे वावरत आहेत. सुग्रीवाला वाटलं आता इकडे वर या पर्वतावर येणं वालीला शक्य नाही, म्हणून मला मारण्यासाठी सुपारी दिलेली दिसते यांना, की परस्पर यांना पाठवून माझा काटा काढायचा असा मानस वालीचा दिसतोय असं सुग्रीवाला वाटलं. त्यामुळे आता त्या वीरांचा काटा काढायला हवा, इकडे यायच्या आधी हे संकट टाळायला हवं, यासाठी आपल्या मंत्र्यांची मंत्रणा सुरू केली. बाकी सगळे मंत्री म्हणाले हो बरोबर आहे, आपण त्यांना मारूया, आपण त्यांना हाकलून देऊया, पळवून लावूया, असे एक एक सल्ले एकसे वडकर एक यायला लागले. पण एकमेव मंत्री असा होता जो म्हणाला राजा अपरीक्ष्य न कर्तव्यम, परीक्षा केल्याशिवाय कोणत्याही निर्णयाप्रत येऊ नये. किमान ज्याच्याकडे शासन आहे किंवा येऊ घातलेला आहे, ज्याला उत्तम शासक किंवा प्रशासक व्हायचंय, त्याने परीक्षा केल्याशिवाय निर्णय घेऊ नये. जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. त्यामुळे त्या दिसण्यावर जाऊ नकोस. ते शस्त्रधारी जरी दिसत असले तरी त्यांचा हेतू तुझा घात करणं एवढाच असू शकेल असं मला वाटत नाही. तर योग्य हे होईल की आपल्यापैकी कोणीतरी तिथे जावं, ते कशासाठी आले, त्यांचं प्रयोजन काय हे समजून घ्यावं आणि पुढे त्यानुसार योजना करावी. बाकीचे वानरवीर हे म्हणाले आपण नाही बाबा जाणार, हातात धनुष्यबाण आहेत, आपली शिकार झाली तर काय कोणाला सांगा. मग अशा वेळी जो नित्य अभय आहे, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती, बाकी सुग्रीवा सकट सगळ्या मंत्र्यांना भय आहे, जीविताचं भय आहे. आपल्या असलेल्या थोड्याफार या पर्वतापुरत्या सत्ता जाण्याचं भय आहे. पण एकमात्र त्या सगळ्या चमूमध्ये जे अभय स्वरूप होते ते हनुमंत होते. त्यामुळे जो निर्भय असतो त्याला पुढे केलं जातं. हनुमंतांना साकडं घातलं तर बघा, तुम्हीच बघा. आणि मग पुढचा कथाभाग आपल्याला माहिती आहे. हनुमंतांनी विप्ररूप धारण केलं, रामांशी संवाद साधला आणि ओळखलं. हे आपल्याला जे देवांनी सांगून ठेवलं होतं, आपल्या एवढ्या वर्षाच्या तपश्चर्येचं प्रतीक्षेचं हे मूर्तिमंत फल आहे. निश्रेयस मूर्तिमान होऊन आज आलाय. आणि लोटांगण घातलं आणि त्या रामलक्ष्मणांना आपल्या खांद्यावर घेऊन हनुमंत त्या पर्वताच्या शिखरावर आले. आणि नुसतं घेऊन आले नाहीत, आता बघा तुमचं तुम्ही, सुग्रीव आणि रामाचं सख्य घडवून दिलं, अग्निसाक्ष सख्य केलं. या अग्निसाक्षीला फार महत्व आहे. जसं लग्नामध्ये पती आणि पत्नीचा संबंध अग्निसाक्ष असतो, तसा पूर्वीच्या काळी मैत्रीचा करार, मैत्रीचे संबंध हे अग्निसाक्ष केले जायचे. असा मैत्री संबंध त्यापूर्वी वाली आणि रावणाचा झालेला होता, सहस्रार्जुन आणि रावणाचा झालेला होता. तसाच संबंध हनुमंतांनी सुग्रीव आणि प्रभू रामांमध्ये घडवला. हा सगळ्यात महत्वाचा उपकार हनुमंतांनी सुग्रीवावर केला. तुम उपकार सुग्रीव ही की ना काय राम मिलाय. त्यांना वाटलं असतं झालं चला कटवा, असं नाही केलं. त्यांना घेऊन आले आणि सुग्रीवाचं कल्याण त्यातून साधून दिलं. नुसतं राज्य मिळालं असं नाही हो, आयुष्यभरासाठी नवे नवे आयुष्य संपल्यावर युगानुयुग सुग्रीवाचं नाव अमर झालं, वानर कुळाचं नाव अमर झालं. कोणामुळे? एका हनुमंताच्या विचारामुळे, हनुमंताच्या पुढाकारामुळे. नाही तर तिथेच चान्सेस काय होते, रामाना तिकडनं हाकललं किंवा हे वानर रामांच्या हातून गेले असते. पण हे सगळं श्रेय कोणाला जातं? हनुमंताला. दुसरा उपकृत झालेला वीर म्हणजे विभीषण किंवा बिभीषण आहे. वी आणि बी लक्षात ठेवायचंय. विभीषण नावातच आहे, ज्याच्या स्वरूपामधली भीषणताच नाहीशी झालेली असा असुर आहे, असा राक्षस आहे. रावण
कुंभकर्ण यांच्या नावामध्येच कुठेतरी भयानक कसलं पाहिजे. राव म्हणजे आवाज. ज्यांनी तिन्ही लोकांना भयभीत करेल, कंपित करेल असं रुदन केलं, असा अट्टहास केला, असा आक्रोश केला, त्या राजाचं, राक्षस राजाचं नाव रावण झालं. आणि ज्याचे कान कुंभासारखे विशाल होते, म्हणजे ज्याचं रूपच इतकं विशाल काय होतं, तो कुंभकर्ण. सगळी जी पिढी आहे त्या पिढ्यांची नावच एक एक ऐकण्यासारखी आहेत. केकसी आणि विश्रवा यांची संतती बघा. एकाचं नाव काय, दशानन. मूळ नाव त्याचं दशानन आहे. भगवान शंकरांचा प्रसंग घडला, कैलास उचलायचा प्रयत्न केला आणि त्या दशाननाचा रावण झाला. दुसरा आहे कुंभकर्ण. तिसरी आहे शूर्पणखा, जिची नख सुपा एवढी मोठी आहेत. अजून एक बहीण आहे, तिचं नाव आहे कुंभिनसी, म्हणजे जिचं नाक कुंभा मडक्यासारखं आहे. म्हणजे काय एक एक वैरूप्य किंवा उग्र असं रूप असू शकेल. पण या सगळ्यांमध्ये भांगेमधली तुळस म्हणतात तसा विभीषण होता. त्याने ब्रह्मदेवांकडे वरदान मागतानाच हे वरदान मागितलं होतं. रावणाला विचारलं काय हवंय, रावण म्हणाला त्रैलोक्याचं राज्य, सगळ्या जीवांकडून अभय, अजेयत्व, अपराजितत्व असं पाहिजे. तथास्तु मिळालं. कुंभकर्णाला विचारलं काय हवं बाबा तुला वरदान. कुंभकर्णाने सांगितलं इंद्रपद. पण हे तो मागणार हे इंद्राने आधीच ओळखून ठेवलं होतं, म्हणून वाणीची अधिदेवता भगवती सरस्वती तिला प्रार्थना करून सांगितलं होतं की त्या कुंभकर्णाच्या जिभेवर जाऊन आरूढ व्हा. आणि ऐन वेळी वरदान मागायच्या वेळी माता शारदा त्या कुंभकर्णाच्या जिभेवर जाऊन बसली आणि जीभ जड झाली. जीभ जड झाल्यामुळे इंद्रपद म्हणायच्या ऐवजी असं अर्धवट झोपेत जीभ जड झाल्यामुळे जसं माणूस बोलतो निंद्रपद असं तो बोलून गेला आणि ते निद्रेचं पद त्याला मिळालं. 6 महिने झोपून राहिला. सगळ्यांनी अशी आसुरी महत्वाकांक्षा व्यक्त करणारी वरदानं मागितली होती. एकमेव विभीषण असा होता, तो म्हणाला काही जरी झालं तरी माझ्या ठाई सतत धर्म हा जागा राहावा, मला धर्म विचारच सुचावा, माझा आचार आणि विचार धर्मानुकूल असावा, असं वरदान ब्रह्मदेवांकडे मागितलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, बाकीच्यांनी मागूनही त्यांनी नकार दिला होता. विभीषणाला त्याची धर्मबुद्धी ओळखून ब्रह्मदेवाने आपणहून दुसरं वरदान दिलं की या धर्मबुद्धीमुळे तू चिरंजीव होशील. रावणाने आधी मागितलं होतं दीर्घायुष्य किंवा अमरपण, त्याला नाही दिलं. विभीषणाला का दिलं? कारण विभीषणाने निवड करताना माणसाच्या आयुष्यात निवड करण्याचे जे प्रसंग येतात, सिलेक्शन करायची जेव्हा वेळ येते ते फार बाका प्रसंग असतात, लक्षात घ्या. म्हणजे चॉईस असे विचित्र असतात. आपल्याला वाटतं की हा हे छान दिसतंय म्हणजे हे छान असेलच. मगाशीच म्हटलं जे जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आता ह्याबद्दल अधिक भाष्य करायची गरज नाही. इकडचे इकडच्याना आणि इकडचे इकडच्याना यावर या म्हणी कायमच उच्चारल्या जातात, त्याबद्दल आपल्याला काही देणं घेणं नाही. मुद्दा असा की ज्यावेळी ब्रह्मदेवासारखा दानी दाता प्रत्यक्ष जगत स्रष्टा समोर आहे, त्याच्याकडून काय मागून घ्यायचंय हे तारतम्य बाकी असुरातले श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणवणारे धुरंधर त्यांनाही नव्हतं, जे या विभीषणाकडे होतं. त्या विभीषणाला ब्रह्मदेवानी चिरंजीवित्व दिलं आणि त्या विभीषणाला सन्मार्गी लावायचं काम, सतपात्री सतस्थानी पोचवायचं काम हनुमंतानी केलं. हनुमंताच्या पूर्ण चरित्रामधले शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर अंडररेटेड इन्सिडन्स, म्हणजे आज ज्याला कमी महत्वाचं मानलं जातं. आपल्याला आपणही विचार करून बघा, हनुमंताचे पराक्रम आपण विचारात घेतले तर काय आठवतो? पहिलं समुद्र लंघन केलं, तो द्रोणागिरी उचलून इकडे तिकडे करून हे केलं, राक्षसांना मारलं, मग काय अमुक केलं, मग तमुक केलं, सगळं हे आठवतो. पण 2 प्रसंग जो मगाशी सुग्रीवाचा सांगितला
टर्निंग पॉइंट आहेत रामायणातले. रामायण बदलू शकलं असतं. जे आज आपण रामायण प्रातस्मरणीय मानतो ते कदाचित तसं राहिलं नसतं जर त्या प्रसंगी हनुमंताचा सल्ला दिला गेला नसता, हनुमंताने सल्ला दिला नसता. एक प्रसंग सुग्रीवाला सल्ला दिला तो आहे आणि दुसरा प्रसंग प्रत्यक्ष रामप्रभूंना सल्ला दिलेला आहे. बघा, जगन्नियंत्याला दिलेला सल्ला आहे. काय प्रसंग आहे? त्या लंकेमध्ये असा सगळा सिनॅरिओ झाला. विभीषण हा फार राजकारणी माणूस होता. तो सद्भक्त धर्मनिष्ठ होता, पण त्यापेक्षा उत्तम राजकारणी होता. हनुमंत लंकेत जाईपर्यंत विभीषणाने भगवत भक्ती त्या आसुरी भूमीमध्ये नांदवली होती. लक्षात घ्या, अख्खा देश आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा, वेगळ्या विचारांचा आहे आणि अशा आपली मतं, आपले विचार ज्यांना पटत नाहीत अशा लोकांच्या देशामध्ये राहताना धर्म, भक्ती, ज्ञान यांची जोपासना करत राहणं हे फार कठीण असतं. बघा, पटतंय का? म्हणजे होतं काय, अनुकूल असताना, सगळे आपल्या मताचे असताना धर्माचरण करणं हे खूप सोपं आहे. पण सगळीकडून प्रतिकूलता असताना अरे काय करतोयस, कुठे देवळात जातोयस, त्याच्यापेक्षा ते जरा मॅच बघूया, IPL लागली ती बघूया, जरा सासू सुनेचा सुखसंवाद ऐकूया, असं सांगणारे भेटतात की नाही. कशाला जाता हो त्या प्रवचनाला? काय असतं त्याच्यात? त्याच गोष्टी दरवर्षी ऐकवतात बुवाचं थोबाड पण बदलत नाही. असा बुद्धिभेद करणारे भेटतात आपल्याला. पण तरीही जे येत राहतात ते खरे कसाचे असतात. तसा विभीषणाचा कस तिथे दिवस रात्र लागत होता. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग तो अनुभवत होता. सल्ला द्यावा पण ऐकणार कोणी नाही. धर्मानुकूल आचरण करण्यासाठी वेळोवेळी आपल्या ज्येष्ठ बंधूला सूचना करावी, सल्ले द्यावेत, मसलत करावी, पण त्यांनी प्रत्येक वेळी अपमानास्पद वागणूक देऊन गप्प बसवावं, असा प्रकार. भाऊ, राजाचा भाऊ म्हणून मान आहे, पण त्या मानापलीकडे ऐकत कोणी नाही. हे फार बिकट असतं. आणि अशा राक्षसांच्या, निशाचरांच्या भूमीमध्ये राहून भगवंताची भक्ती विभीषणाने सांभाळली होती. भगवत भक्त होते. धर्म आणि भक्ती त्यांच्या अंतरंगामध्ये सदैव नांदत होती. आता उत्तरकालीन रामायणामध्ये, वाल्मिकीय रामायणात हा उल्लेख नाही, पण उत्तरकालीन रामायणामध्ये उल्लेख आहे की राम यायच्या आधी, रामावतार व्हायच्या आधी ज्या मोजक्या ज्ञानी लोकांना रामांविषयी माहिती होतं, राम येणार आहेत, त्या मोजक्या महात्म्यांमध्ये विभीषण एक होते. त्यामुळे रामभक्ती, रामनाम हे अखंड चालायचं. घरावर जी चिन्ह होती, शंखचक्र गदा पद्म अशी भगवत चिन्ह त्यांच्या घरावर अंकित केलेली असायची. सदैव घरामध्ये रामनाम भित्तिकांवर लिहिलेलं असायचं. आणि एवढं असून कुठे पकडले गेले नाहीत. हा, लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा रेडी यायची, ओ हे राम राम काय लिहिलंय, ओ म्हणाले आमच्या राजा राणीचा शॉर्ट फॉर्म लिहिलाय. म्हणजे काय? रावण आणि मंदोदरी, राम असा शॉर्ट फॉर्म. म्हणजे तितकाच चाणाक्ष, विचक्षण असा विभीषण होता. मेषपात्र नव्हता की आता काय नाही जमत मला, असा नव्हता. जेवढा धर्मनिष्ठ, जेवढा विद्वान, तेवढाच प्रसंग ओळखून त्यानुसार समर्थ म्हणतात साक्षेपी पुरुष तसा होता. अशा विभीषणाला जेव्हा रावणाने भर दरबारामध्ये अपमानित केलं, अक्षरशः त्याला लत्ता प्रहार करून हाकलून दिलं, लाथ मारली, त्याचा मुकुट खाली पडला. का तर रावणाने आपल्या हेरांकडून माहिती काढली होती की हनुमंत जेव्हा आले तेव्हा विभीषणाच्या घरात गेले होते. का
तर ते अख्ख्या त्या निशाचरांच्या भूमीमध्ये पवित्र असं वाटणारं एकमेव घर त्यांना दिसलं होतं. म्हणून हनुमंत गेले होते. कालच आपण पाहिलं, कुमती निवार सुमती के संगी, जिथे सुमती आहे तिथे त्यांना गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे या राक्षसांच्या भूमीमध्ये हा पवित्र आत्मा कोण हे बघण्यासाठी तिथे गेले आणि सीतेचा शोध तिथे मिळवला. त्यामुळे हनुमंतांना विभीषणाने मदत केली होती एक प्रकारे. का? आपल्या भावाचं नुकसान व्हावं यासाठी नव्हे, आपला भाऊ जे चुकलाय, जी माती केली आपल्या भावाने, ती आपल्या परीने सुधारता येते का, या सद हेतूने सीतेचा पत्ता सांगितला होता. तेव्हा हनुमंत त्या अशोकवनिकेमध्ये आले होते. मुद्दा असा की अशा विभीषणाला सगळी माहिती काढली की तो वानर याच्या घरात गेला होता आणि अख्ख्या अग्नितांडवामध्ये अख्खी लंका जळली. 2 जागा जळायच्या राहिल्या, एक अशोकवनिका जिथे भगवती सीता आहे आणि दुसरं विभीषणाचं घर. त्यामुळे राजरोष ओढवला, भर दरबारात अपमान झाला आणि आपल्या 4 मंत्र्यांसहित हा विभीषण लंकेतून निघाला आणि तो रामांच्या शिबिरामध्ये येऊन दाखल झाला. अवकाश मार्गे आला. आल्या आल्या त्याने वरूनच प्रार्थना केली, मला रामांना भेटायचंय, आज जाऊन वर्दी द्या. रावणाचा अनुज विभीषण आपल्या मंत्र्यांसहित शरणागत म्हणून आलाय. आता ते आलेलं बघितल्यावर वानरांमध्ये कुजबूज सुरू झाली. हा कशाला आला? प्रत्यक्ष वानरराज सुग्रीवाचं मत असं होतं की याला हाकलून द्या, नाहीतर बदडून त्याला बंदित करून टाकूया. अख्खा राजाचा भाऊ आपल्या हातात आलाय, असा कसा सोडायचा? ओलीस धरता येईल. तुम उसे छोड़ दो हम इसे छोड़ देंगे, हिंदी पिक्चर मध्ये जसं असतं तसं. असे अनेक सल्ले वानरांनी वृक्षराज जांबुवंतांनीही दिले. म्हणजे जांबुवंतांसारखे ज्येष्ठ श्रेष्ठ त्यांनाही विश्वास वाटला नाही की हा विभीषण चांगला असेल. सगळे वानरवीर, नल, नील, संपाती, नंतर सुषेण, केसरी, सगळे वानरवीर एका बाजूला होते. रामाना सल्ला देत होते, यांना घेऊ नका, हाकलून तरी द्या, नाही तर पकडून जेलमध्ये टाकून द्या. रामप्रभूंचं राजकारण असं आहे की शांतपणे सगळ्यांची मतं ऐकून घेत आहेत. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. रामप्रभू आपण काय आहे, खूप मर्यादा पुरुषोत्तम म्हणून पाहतो, पण रामांच्या व्यक्तिमत्वातला राजकारण, धोरणीपणा हा गुणही अभ्यास करण्यासारखा आहे. आपल्याला राजकारण हा शब्द इतका नकारात्मक पद्धतीने आपण त्याचं अर्थग्रहण करतो. आपल्याला असं वाटतं राजकारण म्हणजे घाणेरडंच असतं. पण लोकहितासाठी, देशहितासाठी राजकारण काय असतं ते रामचरित्रातून शिकून घ्यायचंय. सगळे आपापली मतं मांडतायत, पण रामप्रभू आपल्या चर्येवरून कुठेही हे स्पष्ट करत नाहीयेत की कोणाचं मत पटतंय. शांत आहे, धीर गंभीर मुद्रा आहे. सगळ्यांचं शांतपणे ऐकून रामप्रभू हसले, म्हणाले, बा मारुते, तुझं काही म्हणणं आहे का, याच्यावर तू काय म्हणतोस? हनुमंत म्हणाले, काय सांगू रामा, हे सगळे माझ्यापेक्षा हुशार, विद्वान, पराक्रमी, कोणी अधिकारी असे आहेत. मी काय सांगू? मी फार काही सांगत नाही, पण एक सांगतो, बाकी कोणी काही म्हणत असतील तरी माझा जो अंतरात्मा आहे तो सांगतोय की हा विभीषण हा धर्मात्मा आहे आणि तो जर शरण आलाय तर त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. हनुमंतांनी प्रांजळपणे आपलं मत सांगितलं आणि रामप्रभू हसले, वा वा म्हणाले, मारुते, माझ्या मनात होतं ते तुझ्या मुखातून आलं. आणि म्हणजे जेव्हा ते वोटिंग होतं ना संसदेमध्ये, एखादा निर्णय घ्यायचा झाला की, म्हणजे हा व्हीटो रामाने वापरला का, एक मत फक्त रामांच्या बाजून होतं, बाकी सगळी विपरीत होती. पण त्या एकाचा आवाज रामप्रभूंसाठी फार महत्वाचा होता. हनुमंतांचा सल्ला ऐकला आणि विभीषणाला अभयदान दिलं.
सुग्रीवाला ऐकवलं. ते म्हणाले, सुग्रीवा तुझं मत मला मान्य आहे, माझ्यावरच्या प्रेमापोटी काळजीपोटी तू मला सल्ला दिलास, पण माझं व्रतच आहे, सकृत एव प्रपन्नाय तवास्मी तिच्या याचते अभयम सर्व भूतेभ्यो ददाम्ये तद्व्रतम मम. विभीषण म्हणाला असता की मी सल्ला द्यायला आलोय रामाला, तर कदाचित मी त्याला स्वीकारलं नसतं. पण तो काय म्हणालाय, मी रामाना शरण येऊ इच्छितो, मी रामाना शरण आहे, आणि जो मला शरण आला त्याला त्रैलोक्यातल्या प्रत्येक जीव भूतापासून अभय देण्याचं माझं व्रत आहे. आणि ते व्रत आणि आत्ताचा प्रसंग बाकी सगळ्यांपेक्षा हनुमंताने योग्य ओळखलेला आहे. त्यामुळे हनुमंत जसं म्हणतायत तसंच होवो, आणि विभीषणाला अभय दिलं. त्यामुळे काय झालं, अख्खा लंकेचा भेद रामरायांच्या पक्षात आला. अर्ध युद्ध तेव्हाच जिंकलं गेलं. अनेक पुढे आलेले बाका प्रसंग हे विभीषणाच्या सल्ल्यामुळे त्यातून बाहेर पडायचा मार्ग या वानर सैन्याला मिळालेला आहे. रावणाचे अनेक हेर जे वानर वीरांच्या रूपामध्ये वावरत होते त्यांना ओळखून द्यायचं, त्यांना पकडून द्यायचं काम पहिलं सगळ्यात विभीषणाने केलेलं आहे. असा विभीषण मोहरा रामकार्यामध्ये लावण्याचं काम प्रभू रामांच्या या प्रिय हृदगत असणाऱ्या भक्तांनी केलेलं आहे, हनुमंतांनी केलेलं आहे. त्यामुळे सुग्रीवावर उपकार केला, विभीषणावर उपकार केला, आणि त्याबरोबर रामांवरही उपकार केलाय. राम मिलाय राजपद दीन. हा दोघांच्याही बाबतीत हे सत्य आहे की जसं सुग्रीवांना राम भेटवले आणि किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला मिळालं, तसं विभीषण आणि रामांना भेटवून त्यांच्यामध्ये संधी करार करवून लंकेचं राज्य विभीषणांना देववलं. तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय. भय म्हणजे झाला, होणे, या अर्थी भय हे क्रियापद अवधी भाषेमध्ये वापरलं जातं. भये प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. भय म्हणजे होणे, झाले. तर त्या हनुमंताची मसलत, हनुमंताचा मंत्र, कानमंत्र विभीषणाने ऐकला. काय होता, तर त्या विभीषणाला ज्यावेळी लंकेमध्ये हनुमंत गेले होते त्यावेळी हा कानमंत्र देऊन ठेवला होता की तुझी बाजू, तू भले त्याचा भाऊ असशील पण त्याची बाजू अधर्माची आहे, आणि जर तू धर्मनिष्ठ असशील तर अधर्मी भावाच्या पक्षात राहण्यापेक्षा जो साक्षात विग्रहवान धर्म आहे, रामो विग्रहवान धर्म, त्या रामाच्या पक्षात असणं हे धर्मसंमत अधिक आहे. हा कानमंत्र त्या विभीषणाचा देऊन ठेवला होता. त्यामुळे लंकेश्वर भय सब जग जाना. जर आपल्या मनाचं केलं असतं तर कायम राजाचा धाकटा भाऊ उपेक्षित राहिला असता, पण हनुमंताची मंत्रणा ऐकली आणि तो लंकेश्वर झाला. पुढे जी चौपाई आहे ती गणिताच्यासाठी फार महत्वाची आहे. पुढची चौपाई आहे, जुग सहस्र जो जन पर भानू लील्यो ताही मधुर फल जानू. आता या चौपाईवरून काही आधुनिक काळामध्ये दावे केले गेलेले आहेत. काही अंशी ते बरोबर आहेत. दावे काय आहेत तेही आधी सांगतो. दावा असा आहे, आज सगळी खगोलशास्त्राची इतकी प्रगती झालेली आहे, वेगवेगळी तंत्रज्ञान विकसित झालेली आहेत, यंत्र शोधली गेलेली आहेत, आणि या यंत्रतंत्रांच्या शोधानंतर त्यांच्या सोयी उपलब्ध झाल्यानंतर आम्ही सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर, दोघांमध्ये किती अंतर आहे हे शोधू शकलो. आणि ही साधन सामग्री उपलब्ध नसताना या 14व्या-15व्या शतकामध्ये झालेल्या गोस्वामीजींनी त्याची नोंद सर्वप्रथम हनुमान चालिसामध्ये करून ठेवली, असा दावा आज केला जातो. गोस्वामीजींनी आपल्या आध्यात्मिक ज्ञानाच्या
सामर्थ्याने ही नोंद केली, यात संशयच नाही, यात काही शंकाच नाही. पण ही नोंद पहिली आहे हे विधान चुकीचं आहे. भारतीय परंपरेमध्ये, भारतीय ज्ञानशाखांमध्ये सूर्य आणि पृथ्वी यांचं अंतर, त्यांच्यामधला गुरुत्वाकर्षण संबंध, या सगळ्या ज्ञानाचा आपल्याला उल्लेख जर पाहायचा झाला, सगळ्यात प्राचीन उल्लेख तर अगदी इसवी सनातल्या पहिल्या शतकामध्ये झालेल्या वराह मिहिरापासून पुढे सगळं आपल्याला मिळतं. किंबहुना तत्पूर्वी असणाऱ्या अनेक ग्रंथामध्येही, म्हणजे अगदी वेदांग ज्योतिष असेल, महाभारत असेल, याही ग्रंथांमध्ये याची अनेक बीज, अनेक सूत्र ही सापडतात. पण ज्याला शास्त्र म्हणून आपण निकष लावतो, म्हणजे सायन्स म्हणून सायन्स सांगणं आणि कवितेमधून जाता जाता काहीतरी दृष्टांत देत देत सायन्सचा दाखला देणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शास्त्रीय ग्रंथांच्या विचारामध्ये वराह मिहिरांनी हे अंतर सांगितलेलं आहे. त्यामुळे तुलसीदासजींनी हे पहिल्यांदा सांगितलं हे विधान तितकंसं योग्य नव्हे. पण तरीही या शास्त्राचा अभ्यास किंवा व्यासंग असो वा नसो, गोस्वामीजींनी आपल्या भक्तिविषय झालेल्या या स्तवनामध्ये ते एक खगोल ज्ञान बेमालूमपणे ग्रथित करून ठेवलेलं आहे, गुंफून ठेवलेलं आहे. ते कसं तर युग सहस्र योजन परभानू. आता तो यचा जसा ब चा व होतो, व चा ब होतो, तसा इथे य चा ज होतो. म्हणून तो युग सहस्र योजन परभानू, याचा पाठ युग सहस्र योजन परभानू असा दिसतो. युग, आता युग या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. तो युग म्हणजे कालगणनेतलं एक परिमाण, युनिट. मग आपल्याकडे 4 युग माहिती आहेत. कुठली कुठली? कृत किंवा ज्याला सत्ययुग म्हटलं जातं, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापर युग आणि चौथं कलियुग, अशी 4 युग आहेत. मग आता गणित करायचं. युग सहस्र योजन परभानू, याला संख्या संकेत पद्धती असं म्हटलं जातं. म्हणजे काय की प्रत्यक्ष संख्या न सांगता त्या संख्येने ज्या वस्तूंचा, पदार्थांचा किंवा गोष्टींचा निर्देश केलेला आहे, त्या गोष्टींच्या नावाने संख्या सांगायची. म्हणजे काय, 8 असा आकडा सांगायचा असेल तर 8 असं साक्षात न सांगता वसू असा शब्द वापरायचा. का तर देवता संघामध्ये वसू त्यांची संख्या 8 आहे. 9 असं न म्हणता ग्रह म्हणायचं, ग्रह म्हटल्यावर 9. किंवा रुद्र असं म्हटलं की रुद्रचा अर्थ 11, कारण 11 रुद्र आहेत. आदित्य असं म्हटलं की 12, कारण 12 आदित्य आहेत. असे संख्या संकेत करायची जुन्या काळी पद्धत होती. तसा संख्या संकेत इथे सांगितला गेला. युग सहस्र. आता युग याचा अर्थ काय तर युगचा सामान्य अर्थ 4 असा केला जातो. अनेकांनी युग या शब्दाचा अर्थ 4 असावा असं गृहीत धरून गणित मांडलं. म्हणजे मग गणित काय होतं, युग म्हणजे 4, सहस्र, युग सहस्र योजन परभानू, 4000 योजन परभानू. आता 4000 योजन, योजन हा जुना परिमाणाचा भाग आहे, जुनी परिमाण आहे ती. आज आपण मिली सेंटी डेसिमीटर, डेका हेक्टो किलो ही गणना स्वीकारलेली आहे गणितामध्ये. म्हणजे मीटर, ग्रॅम किंवा लिटर यांना ही एकक लावतो. मिली लिटर, मिली ग्रॅम, मिली मीटर. त्यातलं किलोमीटर हे एकक आपण अंतर मोजण्यासाठी लावतो. आज आपण योजन हे एकक स्वीकारत नाही, ही जुनी गणना आहे. रामायण महाभारत काली योजनांमध्ये हे अंतर धनु, अरत्नी, योजन अशी मोजदाद केली जायची. नंतरच्या काळात प्राचीन भारताचा पुढचा टप्पा म्हणजे मध्ययुगीन आणि उत्तर मध्ययुगीन किंवा अर्वाचीनाचा पूर्व अर्वाचीन भाग, याच्यामध्ये मैल अशी गणना होती. म्हणजे मैलाचा दगड हा शब्द त्याच्यावरून आला. माइल्स ही पण आंग्ल गणना आहे खरी.
तर मैलाच्या भाषेत जर योजन मोजायचं झालं तर 8 मैलाचं 1 योजन. मग मैल किती, तर साधारण दीड किंवा 1.6 म्हणजे 1.6 किलोमीटर हे 1 मैलाचं गणित आहे. किलोमीटरच्या भाषेत पाहायचं झालं तर 1.6 किलोमीटर इज इक्वल टू 1 मैल. आणि आता हे 1 मैल असं जे गणित आहे, असे 8 मैल धरले म्हणजे 8 गुणिले 1.6 असं करा गणित. काय होईल, किती होईल ते होईल. गणित आणि माझं वेळ्या भोपळ्याचं नातं आहे, त्यामुळे मी त्या भानगडीत जास्त पडत नाही. आत्ता 1 अधिक 2 3 येईल, पुढच्या वेळेला ते 5ही येऊ शकतं. मुद्दा असा की युग याचा अर्थ जर 4 घेतला आणि 4 सहस्र योजन असा जर हिशोब मांडायला लागलो, आपण साधा हिशोब करूया. 8 मैलाचं 1 योजन असेल तर 4000 गुणिले 8 असं करून बघा किती होईल. म्हणजे डोक्यावरून पाणी 32,000 मैल असा विषय झाला. आता 32,000 गुणिले काय करायचंय 1.6 असं जरी कितीही केलं तरी उत्तर योग्य मिळणार नाही. कारण आज खगोलाने जे काढलेलं गणित आहे किलोमीटरचं, सूर्य आणि पृथ्वीच्या अंतराचं, ते साधारण 14,95,97,000 पुढे काय काहीतरी 360 का असं काहीतरी आहे. बघा आता तुम्ही सगळे स्मार्टफोन धारक आहेत, त्यामुळे घरी जाता जाता ते गुगल करून बघा. माझा काही तो त्या अभ्यासाचा विषय नाही. साधारण आज खगोलशास्त्र आम्हाला सांगतं 14,95,00,000 किंवा 96,97,000 पुढे काय जे असेल ते. म्हणजे साधारण ही संख्या 15 कोटीच्या घरात जाते. बरोबर आहे, पटतंय. बघा बसल्या बसल्या कोणी करायलाही हरकत नाही, माझ्याही ज्ञानात भर पडेल नेमकं किती आहे आधुनिक शास्त्राच्या साहाय्याने. आता या युगचा जे तुलसीदासजी म्हणतायत ना, त्याचा अर्थ काय आहे तो बघायचा. युग हा शब्द 12,000 या संख्येसाठी वापरलाय. कसा, थोडं गणित आहे, तुम्हाला डोक्याला मुंग्या येऊ शकतात, पण आता थोडा ताण द्यायचा असा ठरवूया आणि पडूया त्याच्यात. बघा माझं गणित चुकलं तर सावरून घ्या, माझा गणित हा विषय नाही. मुद्दा असा आहे, प्रत्येक युगाची जी संख्या आहे, वर्ष, प्रत्येक युगामध्ये किती वर्ष आहेत. आता हे जे गणित आहे ते दिव्य वर्षाच्या गणनेनुसार आपण महाभारतामध्ये वनपर्वामध्ये ही सगळी गणना दिली आहे. कुठे दिली आहे तीही सांगून ठेवतो. वनपर्वामध्ये एक उपपर्व आहे मार्कंडेय समस्या पर्व. चिरंजीवोत्तम असं ज्यांना म्हटलं जातं, म्हणजे 7 चिरंजीवांच्या पुढचे असे 8वे चिरंजीव आहेत महर्षी मार्कंडेय. सप्तकल्पांत जीवन असं त्यांना म्हटलं जातं. त्या मार्कंडेयांची भेट युधिष्ठिराला झाली आणि त्यांना विचारलं मला युगगणना समजावून सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलेली गणना स्वर्गातल्या म्हणजे दिव्य वर्षांच्या गणनेनुसार स्वर्गातली 4,000 वर्ष कृतयुग असतं. मग त्रेतायुग बरोबर त्याच्या नावामध्ये जो आकडा आहे तेवढ्या म्हणजे काय त्रेता 3, स्वर्गातली 3,000 वर्ष त्रेतायुग असतं. द्वापरयुग 2, स्वर्गातली 2,000 वर्ष द्वापरयुग असतं. कली सगळ्यात कमी आहे 1,000 वर्ष, पण कुठली स्वर्गातली. हा सगळा जो गणित आहे ना, चक्रवाढ व्याज जसं वाढत जातं तशी ही गणना स्वर्गातलं गणित आणि इथलं गणित. इथली 1,000 वर्ष म्हणजे तिकडचा 1 दिवस आहे. आता करा गणित. असू दे, आपण स्वर्ग सोपं सुटसुटीत करायचं म्हटलंय ना, आपण स्वर्गाच्या भाषेत बोलूया जे मार्कंडेयांनी सांगितलंय. आता या सगळ्यांची बेरीज करायची. किती झाले 4,000 अधिक 3,000 अधिक 2,000 अधिक 1,000 किती झाले? हा ऐकू नाही आलं.
बघा एकदा नीट गणना करून बघा. 6 बरोबर आहे. मला 10 ऐकू आलं म्हणून मी पुन्हा पुन्हा विचारलं. आता पुढचं गणित असं आहे की ही जी युग आहेत यांची वर्ष एवढीच आहेत, पण त्या प्रत्येक युगाचा संधी आणि संध्यांश काळ सांगितलेला आहे. म्हणजे काय, 2 युग ज्या काळामध्ये भिडतात, म्हणजे एक युग संपून दुसऱ्या युगाची नांदी, घंटा वाजतात ना नाटकाच्या आधी, त्याच्या घंटा वाजायला लागतात आधीच्या युगात. कलियुग यायच्या आधी द्वापार युगामध्ये महाभारत काळी कलियुगाची नांदी झाली होती. त्याला संधी काळ म्हणतात. युगसंधी आणि युगसंध्यांश किंवा संध्यंग. आणि त्यांची गणना त्याच्या दशकामध्ये, म्हणजे काय, 4000 वर्ष जर असतील तर 400 वर्ष हा संधी काळ आणि तितकीच वर्ष म्हणजे 400 वर्ष हा संध्यांश काळ. म्हणजे 400 अधिक 400 किती झाले, 800. असं दशमान पद्धतीत कमी कमी करायचं. म्हणजे काय, कृतयुगाचा संधी काळ आणि संध्यांश काळ 800, 400 अधिक 400. त्रेतायुगाचा संधी संध्यांश काळ 300 अधिक 300, 600. द्वापर युगाचा संधी संध्यांश काळ 200 अधिक 200, 400. आणि कलियुगाचा संधी संध्यांश काळ 100 अधिक 100, 200. म्हणजे आता 200 अधिक 600 400 अधिक 600 अधिक 800 किती झाले, करा गणित. माझ्या अल्पस्वल्प ज्ञानानुसार ही सगळी गणना आधीची 6 आणि आत्ताची मिळून 12,000 अशी होते. त्यामुळे युग या शब्दाचा अर्थ दिव्य वर्ष गणनेनुसार 12,000 वर्षाचं एक दैवी युग किंवा एक महायुग मानलं गेलेलं आहे. म्हणजे युग या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे 12,000. बरोबर आहे. आता 12,000 गुणिले 1000, कारण युग सहस्र किती झाले, करा गणित. फार व्याप देतात तो हे बुवा, पुढच्या वर्षी बोलावू नका. फार सारखं गणित करा, हे करा हे करा सांगत असतात. 12,000 गुणिले 1000 हो, फार कठीण नाही हो. 3 शून्य वाढवा. 12,000, 12 वर 3 शून्य आहेत, तशीच पुढे अजून 3 शून्य द्या. किती झाली, 12 वर 6 शून्य झाली. संख्या काय येते, 1,20,00,000 झालं गणित. आता पुढचं त्याच्या महत्वाचं आहे. युग सहस्र योजन फन परभानू 1,20,00,000 अशी गणना आपण केली आहे. बरोबर आहे. आता मुद्दा असा आहे की ही गणना मोडत असताना योजन असं म्हटलंय. योजन म्हणजे काय, 1 योजन बरोबर 8 मैल. म्हणजे आता काय करायचं, 1,20,00,000 गुणिले 8 किती होईल, 9 कोटी वाढले. म्हणजे 1 कोटीवरून आता त्या मैलाचे पुढे किलोमीटर करायचेत. आता फार तुम्हाला त्रास देत नाही. साधारण हा आकडा 15,36,00,000 या घरात जातो. बघा आता कॅल्क्युलेटर, मोबाईल, स्मार्टफोन सगळे आहेत. घरी जाता जाता करा. आणि जर मी चुकत असेल तर उद्या बिनधास्त सांगा. म्हणजे तुलसीदासांनी जी संख्या सांगितलेली आहे ती संख्या येते 15,36,00,000. एवढ्या अंतरावर युग सहस्र योजन परभानू लील्यो ताही मधुर फल जानू. लील्यो, लीलना म्हणजे काय तर गिळणे. गिळणे हा लीलना या हिंदी क्रियापदावरून आलेला मराठी शब्द आहे. लीलना म्हणजे गिळणे. तर त्या सूर्याला गिळलं. तो सूर्य किती अंतरावर होता, 15,36,00,000 एवढ्या किलोमीटरवर असणारा तो सूर्य एका उड्डाणामध्ये, एका झेपेमध्ये गगनात लक्ष गेले.
आत्ता सध्या हनुमान जयंतीचा उत्सव, रामनवमीचा उत्सव आहे, त्यामुळे हनुमान जन्माच्या वेळी ती आर्या ऐकायचीच आहे. गगनात लक्ष गेले, केले उड्डाण जनन समयास, उपमा काय वदावी, या ब्रह्मांडात जन न समयास. एका उड्डाणामध्ये सूर्याला गाठलं आणि गिळून टाकलं होतं. तर अशा सूर्यालाही गिळणाऱ्या प्रत्यक्ष हनुमंताचं स्तवन इथे चाललंय. प्रभु मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांगी गए अचरज नाही. ओ जिथे सूर्यापर्यंत हा बाळ उडाला, तिथे 100 योजनाचा समुद्र लांघून गेला. हे काय वेगळं सांगावं. जो 12,000 गुणिले 1000 इतकी योजन जाऊ शकतो, तो शतयोजन समुद्र लंघून तिकडे गेला आणि सीतेचा शोध लावून आला. याच्यात अचरज, याच्यात म्हणजे आश्चर्य ते काय. प्रभु मुद्रिका मेली मुख माही, ती मुद्रिका पडू नये यासाठी मुखात धारण केली. लक्षण काय, तर प्रभु मुद्रिकेवर नाम आहे, ते नाम मुखामध्ये धारण करून तो समुद्र लंघून गेला. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हरे ते. या जगामध्ये जी दुर्गम, अशक्य अशी वाटणारी कार्य आहेत, तुझ्या अनुग्रहाने, तुझ्या कृपेने सुगम होऊन जातात. कितीही अवघड कार्य असेल, तुझं स्मरण केलं, तुझी कृपा झाली. आता विचार करून बघा, रामांचा लंकेपर्यंतचा प्रवास किती अवघड असला असता, पण हनुमंत साह्यकारी झाला आणि सगळा रामायणाचा प्रवास सुकर सुगम होऊन गेला. लक्ष्मणाला जेव्हा ते शक्त्यस्त्र लागलं आणि मूर्छा आली, तेव्हा जर सामान्य वीर असते काय झालं असतं, संजीवनी आणणंही शक्य नव्हतं, कल्पनाही कोणी केली नसती. पण दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे ते. हनुमंत साह्यकारी होता, त्यामुळे अशक्य प्राय वाटणारी महत्कर्म, महत्कार्य देखील रामांनी घडवून दाखवली. रामचरित्रामध्ये ती घडली. राम दुआरे तुम रखवारे. दुआरे, दुआरे म्हणजे दोन, रामाचं द्वार आणि त्याला दुसरा पाठ आहे राम दुलारे. दुलार म्हणजे प्रेम, वात्सल्य, स्नेह. जो रामाला, रामाच्या स्नेहाला, प्रेमाला पात्र झाला, तो राम दुलारे. म्हणजे हे रामाच्या परमप्रिय, प्राणप्रिय हनुमंता किंवा राम दुआरे, म्हणजे रामापर्यंत पोहोचवण्यासाठी जो साह्यभूत झाला. दरवर्षी मी हा उल्लेख करतो, केल्याशिवाय उत्सव पूर्णच होत नाही असं मला वाटतं. या आपण जे ध्यान बघतो ना, आपण समोर मंदिरामध्ये ध्यान कायम पाहतो. काय आहे, रामरक्षेमध्ये सांगितलेलं आहे, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामेच जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनम. गंमत काय आहे, ही जी चतुःपुटी आहे, म्हणजे 4 मूर्ती आहेत, या सगळ्या वेदांताचं प्रतीक आहेत. राम हे परमात्मा आहेत, महामाया, आदिमाया, आदि प्रकृती जानकी आहेत. लक्ष्मण हा जीव आहे आणि हनुमंत हे सद्गुरू आहेत. त्यामुळे त्या लक्ष्मणाला म्हणजे जीवाला रामापर्यंत पोहोचवण्याचं, तो जीव कसा झाला होता, ते शक्त्यस्त्र लागलं होतं. ती शक्ती म्हणजे काय, महामोहाची शक्ती लागून कायमची मूर्छा आली होती. जीव हा मोहामध्ये इतका बेशुद्ध झाला होता की प्रत्यक्ष आत्माराम समोर याची शुद्ध त्याला राहिली नाही. आणि अशा मोहाच्या बेशुद्धीमध्ये गुंतलेल्या जीवाला ज्ञानाची संजीवनी, आत्मबोधाची, प्रत्यभिज्ञेची संजीवनी देऊन ज्याने पुन्हा रामाला भेटवलं, तो सद्गुरू हनुमंत आहे. त्यामुळे ते राम दुआरे, रामाचं, रामापर्यंत, आत्मा रामापर्यंत, परमात्म्यापर्यंत पोहोचायचं द्वार म्हणजे हनुमंत आहे. म्हणून राम दुआरे.
आणि तुम रखवाले किंवा रखवारे. आता जसा ज चा य चा ज, ब चा व चा ब, तसं ल चा र. सगळे संस्कृतातले नियम आपल्याला इथे दिसतात. ल र योर अभेद, ल आणि र चा अभेद मानावा. राम दुआरे, तसं इथे पुढे आहे तुम रखवारे. रेला रेच यमक, पण ते रखवारे म्हणजे रखवाले, रखवाला असा शब्द आहे. रखवाला म्हणजे रक्षक. पदोपदी हनुमंत रक्षक आहे. आजही जर कुठे काही कमी जास्त वाटलं, काहीतरी घात होतोय असं वाटलं, तर समर्थानी सांगून ठेवलंय, नाम मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. एकदा हनुमंताचं नाव घ्यावं, पुढे पाऊल टाकावं. कितीही मोठं संकट असेल, प्रत्यक्ष काळ जरी आला तरी काळाला मागे हटावं लागेल. काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये, असं हनुमंताचं महात्म्य आहे. त्यामुळे रखवारे, रक्षक तुझ्यासारखा असताना मला काळजी करायची गरजच काय. तुलसीदासजी म्हणतायत, जे अकबराच्या त्या बंदीखान्यात पडलेले आहेत, होतन आज्ञा बिनु पैसारे. असं अचाट सामर्थ्य, अद्वितीय बळ असून देखील रामाची आज्ञा जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत तो हलत नाही जागचा. हनुमंताला सक्रिय करायचं असेल तर रामांची आज्ञा, म्हणजे परवा मी म्हटलं रामदूत महापराक्रमी अतुलित बलधाम असून रामांच्या आज्ञेत राहणं, हा खरा पुरुषार्थ आहे, हा खरा परमार्थ आहे. आणि तो हनुमंताकडून शिकायचा. त्यामुळे होतन आज्ञा बिनु पैसारे, आज्ञा जिथपर्यंत प्रभू रामचंद्रांची मिळत नाही तिथपर्यंत कितीही बळ असलं तरी चलित होत नाही. तो रामाज्ञांकित आहे, रामाच्या आज्ञेचा जो अंकित आहे, हे फार महत्वाचं आहे. सब सुख लहै तुम्हारी सरना. लहै म्हणजे लाभे, लाभ, लाभ लभ या धातूचं प्राकृत रूप लहै, लभै च लहै. सब सुख लहै तुम्हारी शरणा किंवा सरना. तुझ्या शरणागतीने सगळ्या प्रकारची सुख प्राप्त होतात. तो ब्रह्मचारी आहे, पण सगळी सांसारिक सुख त्याच्या कृपेने प्राप्त होतात. म्हणून जर अनेक हल्ली बुवा महाराज तोडगे सांगतात, कामं अडलेली असतील हनुमंताला प्रदक्षिणा मारा, कामं अडली असतील हनुमंताला तेलाचा अभिषेक करा, कामं अडली असतील हनुमंताला लवंगा वाहा. सगळे उपकार, सगळे तोडगे बघा. किंवा ते काय वेगवेगळी पुस्तकं हल्ली मिळतात, लाल किताब काहीतरी, काली किताब, लाल किताब, अशी वेगवेगळ्या पुस्तकं आहेत. मला काही त्यांची निंदा करायची नाही. मानवी जीवनामध्ये त्या त्या अवस्थांमध्ये त्या त्या प्रसंगामध्ये माणूस हवालदिल होतो. काय कुठे जावं, कोठे जावे, काय करावे, आरंभिली बोहरी अशी स्थिती होते. तेव्हा कुठेतरी आशा दाखवणं, कुठेतरी दिलासा देणं, धीर देणं आणि उपासनेला लावणं हे गरजेचं असतं. तीही पुस्तकं करतात. पण त्यामध्येही जिथे जिथे अडचण असेल तिथे तिथे हनुमंताची साधना सांगितली जाते, उपासना सांगितली जाते. एक अद्भुत व्रत आहे, आनंद रामायणामध्ये प्रसंग आहे. मारुतीचं एक व्रत आहे, मी जाता जाता उल्लेख करतोय की जर इच्छित मनोकामना पूर्ण व्हायला हवी असेल तर मारुतीचं चित्र गंधाने काढलं जातं. पाटावर हात जोडून उभ्या असलेल्या दास मारुतीचं चित्र काढायचं आणि त्याचं जे पुच्छ आहे ते गंधानीच बिंदूनी काढायचं. म्हणजे समजा 7 बिंदूंनी 7 ठिपक्यांनी मारुतीचं शेपूट काढलं तर असं चित्र ठेवून मारुतीची रोज पूजा करायची आणि रोज दिवसागणिक एक एक बिंदू शेपटीचा वाढवत जायचा. असं हनुमद बिंदू व्रत आहे. म्हणजे ती शेपूट दिवसांनी वाढवत 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 न्यायची आणि असे मारुतीला फेरे मारायचे. हे व्रत कोणी केलं होतं तर आनंद रामायणामध्ये उल्लेख आहे. जेव्हा प्रभू राम शंभुकाचा वध करण्यासाठी तिकडे गुंतलेले होते तेव्हा ते लवकर परत यावेत यासाठी प्रत्यक्ष भगवती जानकीने हे व्रत केलं होतं. म्हणजे बघा,
असं हे हनुमद व्रत का तर ज्याच्यावर हनुमंताची कृपा होते त्या कृपेने सगळी सुख सांसारिक असतील किंवा पारमार्थिक असतील प्राप्त होतात. सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना. आता रक्षक त्या क्षचा अपभ्रंश च अर्धानी छ पूर्ण रक्षक काहू को डरना. हा पाठ हिंदी मधला प्रचलित पाठ आहे म्हणून, नाही तर ते छ आहे तुम्ही क्ष का म्हणता. तो मूळ क्ष आहे रक्षक असा शब्द, तो अपभ्रंश होऊन रक्षक. तुम रक्षक काहू को डरना. तुझ्यासारखा पाठीराखा असल्यावर मला भ्यायची घाबरायची गरज नाही. भू आपन तेज संहारो आपे तीनो लोक हाकते कापे. मगाशीच सांगून झालं, मगाशीच स्पष्ट झालं. पुन्हा पुन्हा पुनरुक्ती टाळतोय, पुढे जातो. आपन तेज संहारो आपे तीनो लोक हाकते कापे. ज्याच्या केवळ हाक ऐकली, ज्याचा भुभुक्कार ऐकला, तिन्ही लोक कंपायतात असा हनुमंत. भूत पिसाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे. सगळ्या पिक्चर सिरियल मध्ये ही ओळ कायम, भूताचा सीन आला की सगळा तो ततपप होतं आणि मग ही ओळ आठवते लोकांना. भूत पिसाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे. नासय रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा. फार महत्वाचं आहे. हनुमंताची जी रूप आपण पूजतो, अनेक रूप आहेत हनुमंताची. त्यातलं प्रभू रामांसमोरचं जे रूप आहे ते दास रूप आहे, दास हनुमान आहे, दास मारुती आहे. जे समोर आपल्याला दिसतंय ते रूप प्रताप मारुतीचं आहे. प्रताप म्हणजे पराक्रम, पराक्रम करणारा, शत्रूंना ताप देणारा. परताप आणि प्रताप. पायाखाली त्या असुराला दडपलेला आहे. आता तो असुर कोण आहे? कालनेमी नावाचा असुर. जेव्हा द्रोणागिरी आणायला गेले त्यांना फसवण्यासाठी तो कालनेमी तिथे गेला. त्याला पायाखाली दडपलं, त्याच्या उरावर पाय देऊन त्याला चिरडून उड्डाण केलं. काही म्हणतात ती लंकिनी आहे, त्यामुळे काही चित्रामध्ये काही मूर्तीमध्ये स्त्रीची आकृती दाखवली जाते. ती स्त्री म्हणजे ती लंकिनी, जी लंकेची ग्रामदेवता क्षेत्रदेवता आहे, त्या लंकिनीला पायाखाली तुडवलेला आहे. मग आधुनिक काळामध्ये तिचा अर्थ 7.5 असा लावला गेला की शनीची जी 7.5 आहे ती 7.5 ती आहे, म्हणून त्या 7.5ला स्त्री रूपामध्ये पायाखाली दडपलंय. मग लोक तिच्यावर तेल घालतात. असो, ज्याची त्याची श्रद्धा, त्याची काही चेष्टा करायचं कारण नाही. आपण ज्या भावनेने भजतो तो भगवंत त्या भावनेनुसार ते रूप धारण करत असतो. मुद्दा काय, मूळ जी रूप पाहतोय त्यातलं तिसरं रूप आहे. एक आहे दास मारुती, दुसरा आहे प्रताप मारुती, तिसरा मारुती आहे वीर मारुती. हा कसा असतो पाहायचं असेल तर शनिवार पेठेत जायला लागेल. शनिवार पेठेमध्ये तिथे वीर मारुती आहे. नेने घाटाच्या थोडा अलीकडे तो मारुती आहे. आजही तिथे अनेकांचा कुळाचार असतो. वीरवेश धारण करून त्या मारुतीचं दर्शन घ्यायला जातात. हे जे वीर आहेत, वीर 5 मानले जातात. हे वीर म्हणजे लोकदेवता आहेत, ग्रामदेवता, रक्षक देवता आहेत. विविध भूत पिशाच क्षेत्र रक्षक अशा प्रकारातल्या ज्या देवता आहेत त्या सगळ्यांना 5मध्ये गणलेलं आहे. त्या सगळ्यांना एकत्र करून पंचपीर असं म्हटलं जातं. पंचपीर. आता हा पीर म्हणजे मुस्लिम धर्मातला पीर नव्हे, हा पीर म्हणजे वीर या शब्दाचा अपभ्रंश आहे. पंचपीर म्हणजे मूळ पंचवीर आहेत. वीर हे यक्ष या गणामधले सगळे देव आहेत जे रक्षण करतात. गावाचं, तळ्याचं, आपल्याला महाभारतामध्ये आठवत असेल त्या तळ्याचं रक्षण करायला यक्ष बसला होता. हे जे रक्षक देव आहेत या देवांनी, आता सगळ्या वरच्या देवांना जमिनीवरच्या वेगवेगळ्या निधानांचं, ठेवींचं रक्षण करायचं काम स्वतः करण्यापेक्षा या यक्षांकडे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलेला आहे की जमिनीवरच्या ज्या ठेवी आहेत, म्हणजे जिथे धन, रत्न, जल, वन असे कोश ठेवलेले आहेत, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी देवांनी, या ज्यांना उपदैवत म्हटलेलं आहे. म्हणजे देवामध्येही वेगवेगळ्या 8 प्रकारच्या जाती आहेत.
त्यातली यक्ष नावाची जी जात आहे त्या यक्षांना ही जबाबदारी देवांनी दिलेली आहे. आणि हे यक्ष या वन तलाव असतील, जलप्रवाह असतील किंवा खाणी असतील त्यांचं रक्षण करत असतात, किंवा जमिनीमध्ये गुप्तधन असतं त्यांचंही रक्षण हे यक्षच करतात. तर या यक्षांना वीर असं म्हटलं जातं. असे वीर किती आहेत तर 52 वीर हे पूजले जातात. आजही जर कलगीतुरा बघितला असेल, तुम्ही म्हणाल हो कीर्तनाला येणारी आम्ही माणसं आहोत, प्रवचन ऐकणारी, कलगीतुऱ्याला कुठे पाठवता? एक लोककला आहे. या कलगीतुऱ्यामध्ये 52 वीर त्यांचं स्तवन केलं जातं. ह्या 52 वीरामध्ये वीराग्रणी कोणाला म्हटलं जातं तो हनुमंत आहे. महाभारतामध्ये जेव्हा भीम त्या द्रौपदीच्या इच्छेनुसार सौगंधिक कमळांचा शोध घेत यक्षांच्या नगरीत निघाला, तेव्हा त्या यक्षांच्या नगरीच्या द्वारावर असणाऱ्या सुवर्ण कदली वनामध्ये हनुमंत बसलेले होते. का तर त्या यक्षांची रक्षण करण्याची जबाबदारी हनुमंतावर आहे. बघा, वेगवेगळ्या कोशांचं रक्षण करण्याची जबाबदारी यक्षांवर आणि त्या यक्षांची रक्षण करण्याची जबाबदारी हनुमंतावर आहे. असा हा महावीर आहे. त्यामुळे त्या यक्ष, राक्षस, भूत, प्रेत, पिशाच या ज्या गौण देवता आहेत, क्षुद्र देवता आहेत, त्यांच्यावर वचक ठेवण्याचं काम हनुमंत करतात. त्यामुळे यांचं नामोच्चारण जिथे होतं तिथे तिथे या यक्ष, राक्षस, भूत, प्रेत, पिशाच्यांची बाधा होत नाही. त्यामुळे महावीर जब नाम सुनावे, जेव्हा महावीर 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 असा नामोच्चार केला जातो, नाममंत्र घेतला जातो, तेव्हा या सगळ्या क्षुद्र देवता तिथे हतप्रभ होतात, गतप्रभ होतात. कथा समर्थ संप्रदायातल्या एका शिष्याची सांगतो आणि आजचा हा चिंतन सत्राचा सगळा वाढीव भाग थांबवतो. समर्थ रामदासांच्या संप्रदायामध्ये अनेक शिष्य प्रसिद्ध होते. त्यातला एक शिष्य मुसलराम या नावाचा होता. नीट शब्द ऐका हा, नाहीतर लोक काहीतरी भलतंच ऐकतात आणि सलत जाऊन बोलतात. मुसलराम, त्याचं लक्षणच हे होतं की हातामध्ये तो मुसळ धारण करायचा आणि त्या मुसळावर प्रताप मारुतीची प्रतिमा कोरलेली असायची. या मुसळरामाच्या काळामध्ये एक कीर्तनकार बुवा फार गाजले. या कीर्तनकार बुवांचं वैशिष्ट्य असं होतं, ते कीर्तनामध्ये इच्छित प्रसाद द्यायचे. म्हणजे काय, कीर्तन अशी गर्दी असायची, इथे बुवा असतील तर तिथपर्यंत सगळे लोक भरलेले, चौक पॅक व्हायचे. आणि या बुवांचं वैशिष्ट्य असं, कीर्तन झाल्यावर हे आलेल्या सगळ्या श्रोतृवर्गाला सांगायचे डोळे मिटा आणि कुठला प्रसाद हवा असेल तो मागून घ्या. की आमच्यासारखे तयारच असायचे, आज आम्हाला काजू कतली हवी, चितळ्यांची आंबा बर्फी, काका हलवाईंचा काय म्हैसूर पाक, अशी यादी. कारण आम्ही कीर्तनात कशासाठी जातो, खिरापतीसाठी जातो ना, प्रसादासाठी जातो. तुमचं नाही सांगत आहे, माझं सांगतोय. तर असा प्रसाद तुम्ही हवा तो मनात धरा. आणि त्या बुवांचा प्रभाव असा होता, या बुवांचा नाही त्या बुवांचा, की तात्काळ तो प्रसाद त्याच्या ओंजळीत पडायचा. जो जे वांछील तो ते लावू, इच्छा भोजन देतात तसं तुम्हाला हवा तो प्रसाद. ओ लक्षात घ्या, हा प्रसाद नसतो, हे सगळं सिद्धीचं सामर्थ्य होतं. देवाचा प्रसाद हा देवाकडून यायला लागतो, हा प्रसाद देवाकडून येत नव्हता. आणि या बुवाचं प्रस्थ वाढलं आणि सगळे या बुवाच्या भजनी लागले. लोकांना वाटलं जर काही परमार्थ म्हणून असेल तर याच्या कीर्तनाला जाऊन बसणं, मग तो जे वाटेल ते सांगेल ते ऐकणं हा परमार्थ, असा गैरसमज व्हायला लागला. परमार्थ हा स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, कामना कमी कशा होतील, वासना कशा निवृत्त होतील याचा प्रयत्न करणं, यासाठी परमार्थ आहे. पण
या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी जेव्हा परमार्थ वेठीला धरला जातोय तेव्हा अधर्म बळावतोय. हे लक्षात घेऊन त्या मुसलराम गोसाव्यांनी काय केलं, त्यांनी ओळखलं हे सगळं कोणाच्या जोरावर चाललंय. त्यांनी या यक्ष राक्षसांना, क्षुद्र देवतांना सिद्ध केलं होतं. त्या बुवांनी स्मशानामधल्या अभिचाराच्या साधना करून या देवतांना साध्य केलं होतं आणि या देवतांना सांगितलेलं होतं ज्याच्या मनात जे येईल त्याला तो प्रसाद आणून द्यायचा. म्हणजे काय, कुठल्या तरी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं जात होतं. त्याच्या दुकानातल्या त्या मिठाया अचानक काही कारण नसताना गुप्त व्हायच्या आणि इथे यांना हा प्रसाद दिला जायचा. ह्याला म्हटलेलं आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. म्हणजे कोणाचं तरी नुकसान होत होतं. तेव्हा मुसलरामांनी काय केलं, हातात कोण होता, साक्षात प्रताप मारुती होता. त्या मारुतीचं स्मरण केलं आणि सगळ्या देवतांना समोर बोलावलं. जे कोणी आहेत 52 वीर उभे राहिले. म्हणाले आता एकच करायचं, मी या हनुमंताचा दास आहे, त्याला स्मरून तुम्हाला आज्ञा देतोय. आज बुवा सांगतील हवा तो प्रसाद द्या. प्रसाद म्हणून गोमयाचे गोळे द्यायचे. म्हणजे कळलं ना. आणि त्याप्रमाणे आता मारुतीच्या दासाचा आदेश म्हटल्यावर सगळ्या देवतांनी त्याबर हुकूम झालं आणि मग त्या दिवशी बुवाला भरपूर प्रसाद मिळाला. सांगायचं कारण काय, ओ जो हनुमंताचा दास झाला, हनुमंताचा भक्त झाला, त्याची सत्ता या सगळ्या क्षुद्र देवतांवर चालते. त्यामुळे महावीर जब नाम सुनावे, महावीर हे एक नाव घेतलं तरी सगळी कामं या सगळ्या देवता हात जोडून पुढे उभ्या राहतात. हे महात्म्य आहे त्या महावीराच्या नावाचं. नासय रोग हरे सब पीरा, सगळे रोग ज्या ज्या पीडा डरयोर भेद. आता पीडा पीरा जपत निरंतर हनुमत वीरा. या हनुमत वीराचं जो स्मरण करील, त्याची उपासना जो करील, त्याच्या सगळ्या पीडा, सगळी दुःख, सगळे दोष हे दूर होतील. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव, तादृशाय नमो नमः. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जानसे, वसिष्ठांपरी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे, नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. वक्ता श्रोता श्रीराम समर्थ. पुरती जय देव रत्न खचित फरा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव साफल्या निजवल्या कौसल्या माता, भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता, खेचर वनचर फणीवर भरता निज भ्राता, दशरथ नृपनायक धन्य तो पिता.
जय देव जय देव जय रविकुळ टिळका आरती ओवाळू त्रिभुवन नायका जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ रविकुळ मंडन खंडन संसार मूळ ध्याती सकळ धन्य तो निजदास भक्त प्रेमळ जय देव जय रविकुळ टिळका आरती ओवाळू त्रिभुवन नायका जय देव रामा रामे रामा रत्नाग्रणी गण्ये दीना शरण शरण्ये समूर्त कारुण्ये पातिव्रत्य समुज्ज्वल चरिता मूर्धन्ये विद्या विद्या द्वन्द्वात्मक रूपानन्ये जय देवी जय भगवती सीते रघुपति दयिते त्रिभुवन महिते महिदुहिते जय देवी विधेह राघव वंश समाहित सौभाग्ये कुशल वजननी जानकी जनि मृति भयभंगे रावण कुलवन दाहन दावस्फुल्लिंगे प्रणवान्तःकरणे तव चरणी वोळंगे जय देवी जय भगवती सीते रघुपति दयिते त्रिभुवन महिते महिदुहिते जय देवी सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नरनी शाचर त्या झाल्या पळणी जय देव जय श्री हनुमंता तुमचेनी प्रसादेन भिकृतांता जय देव दुमदुमली पाताले पठला प्रतिशब्द मानीला खेद कडाडिले पर्वत उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता तुमचेनी प्रसादेन भिकृतांता जय देव जय देवा जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा तू निर्वचनीय परमात्मा अससी लोकोद्धारासाठी नरतन धरलीसी मान गंगा तीरी प्रगट झालासी गोंधावले ग्रामी कुलकर्णी वंशी जय देवा जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देव शरणांगतासित्व निज सुख दिधले दीना लागी कृत्य अद्भुत केले जागी राम मंदिर स्थापिले भूमंडळी राम नाम गर्जविले जय देवा जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देव तू सच्चिदानंद तू स्वयं ज्योती भावे ओवाळी तो कर्पूर आरती महाभागवताची तो पायी प्रीती द्यावी सेवा सदा हीच विनंती जय देवा जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सीताकांत स्मरण जय जय राम उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वा
मुखी मंगल बोल पावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.